नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता. चला आज बनवायचं आहे आपल्याला इथं मस्त ओला राजमा. हे बघा, मस्त एक शिट्टी घेऊन ओला राजमा आपला हे वाफळून घेतलेला आहे आणि अगदी छान असा पूर्णागत झालेला आहे बरं का. त्याला लागणारं साहित्य हे बघा, वाटण काढलं आहे, खोबरं, कोथिंबीर, धने, कांदा, लसूण. अगदी साधं सोपं वाटण आहे. अगदी गावरान पद्धतीने आपल्याला हा गावरान राजमा बनवायचा आहे. टोमॅटो घेतला आहे, कढीपत्ता, कोथिंबीर. आता इथं सगळ्या वस्तू घेतलेल्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत मैत्रिणी. पहा, आता इथं कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. चला आता हे वाटण आपण मस्त असं परतून घेऊया. राजम्याच्या बरेचसे प्रकार असतात मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि हा राजमा अगदी शेतातला गावरान राजमा आहे बरं का. त्याच्यामुळे तो गावरान राजमा अगदीच तुम्हाला गावरान पद्धतीने मी दाखवणार आहे मैत्रिणी. पाहू शकता. आणि गावरान राजम्याची भाजी खरंच खायला खूप टेस्टी व चवदार अशी ही लागते बरं का. अप्रतिम लागते, चव बी खूप छान लागते. तुम्ही गावरान राजमा घ्या आणि दुसरा राजमा घ्या बघा इंग्लिश, पण त्या राजम्यापेक्षा याची चव खूपच छान लागते. आता इथं सर्व वाटण आपण असं परतून घेऊया. पहा मैत्रिणी, अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे. धनेसुद्धा परतून घ्यायच्यात. शेवटी धने टाकायचे म्हणजे आपले धने जळत वगैरे नाही आहे. त्याच्याबरोबर आपल्याला कोथिंबीरही टाकायची. पाहू शकता. संपूर्ण वाटण आता हे परतून घेणार आहे मी मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. हे बघा, छान कलर आला आहे वाटणाला बी. आणि अगदीच गावरान ठसकेदार असंही आपल्याला ही राजम्याची भाजी करायची. कारण की आपला राजमा बी गावरानच आहे बरं का. त्याच्यामुळं तो गावरान पद्धतीनेच मी भाजी दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, वाटण तर पूर्ण झालेलं आहे. अगदी माहीम असं हे वाटण आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे बघा मिक्सरच्या बाउलमध्ये. वाटण थंड झालं की आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे मैत्रिणी. गरम वाटण टाकायचं नाही आहे. हे बघा, अगदी माहीम असं वाटून घ्यायचं हे. आणि व्हिडिओ अगदीच 5 मिनटात ही भाजी तयार होणार आहे. जास्त वेळ लागणार नाही. इथं मसाले घेतलेत. मीठ घेतलं आहे, हळद घेतली, बेडकी मिरची पावडर घेतली, घरचा मसाला घेतला आहे, मटण मसाला घेतला आहे, धना पावडरही घेतलेली आहे. चला आता जिरी मोहरीची छान अशी फोडणी देऊया. पहा, जिरी मोहरी छान तडतडली तर त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता टाकून द्यायचा आहे बरं का. हे बघा, त्याच्यानंतर टॅमॅटो बी टाकायचा आहे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. टॅमॅटो अगदी छान परतून घ्यायचा आणि टॅमॅटोने अगदी छान पद्धतीने चव लागते बरं का. आणि तिथं संपूर्ण मीठ मसाले हे सगळं सोबत टाकणार आहे. पाहू शकता मैत्रिणी. हे बघा, रंग बी अगदी छान आलेला आहे. पाहू शकता. आपल्या मसाल्याला पूर्ण मसाला परतून घेतल्यावर त्याच्यानंतर आपल्याला जे वाटण वाटलं आहे ते टाकून द्यायचं आहे बरं का. वाटण बी अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर एक शिट्टी घेतलेला राजमा आपल्याला टाकून द्यायचा आहे बघा. आणि फक्त आपल्याला एक उकळी घ्यायची. आता मैत्रिणींनो, किती भाजी करायची तुम्हाला तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. हे बघा, इथं 4 माणसांची भाजी आहे. मस्तपैकी वरून कोथिंबीरही टाकलेली आहे. आणि आता 5 मिनटं उकळून द्यायचे बघा आपल्या भाजीला. अगदी छान रंग येतो भाजीला. गरम याच्यात तुम्हाला रंग दिसत नाही, पण भाजी अगदी स्थिर झाली की खूप छान कलर येतो आणि खूप चवदार अप्रतिम अशी ही भाजी लागते मैत्रिणी. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. अजूनही तिला कलर चढणार आहे मैत्रिणी. चला मग उद्या भेटूया आपण उद्याच्या रेसिपीमध्ये. बाय.